हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून भाजप मित्रपक्ष आमदार प्रकाश आवडे यांनी ताराराणी पक्षामार्फत आपली उमेदवारी जाहीर केली होती। त्यामुळे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना मोठा धक्का बसला होता। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कोल्हापुरात प्रकाश आवडे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र आवडे आपल्या भूमिकेवर ठाम होते। पण आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आवडे यांच्या घरी भेट देऊन त्यांचं बंड थंड केले आणि धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रकाश आवाडेंना सोबत घेऊन गेले। दरम्यान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराच्या मागे मोठ्या ताकदीने उभे राहणार असल्याचं आवाडेंनी स्पष्ट केलं। मी लोकसभेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होतो। माझ्या आधी 2009 पासून राहुल त्या लोकसभेत राहायचं म्हणून त्यानं खूप तिथं प्रयत्न केलेले होते, संघटना बांधलेली होती, पण काय ना काय कारणानं ते पुढे ढकलत गेलं, उमेदवारी भरता आली नव्हती। या खेपेला सुद्धा 2-3 महिन्यापासून राहुल प्रयत्नशील होते। मीही भारतीय जनता पार्टीकडनं त्यांना उमेदवारी मिळावं म्हणून विनंती केली होती, पण ही जागा शिवसेनेकडेच राहिली। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर जे काय खासदार आलेले होते त्यांना परत उमेदवारी द्यायचा निर्णय त्यांनी घेतला, त्यामुळं ही जागा त्यांच्याकडे राहिली। त्यामुळं राहुलला उमेदवारी मिळाली नाही। मग उमेदवारी भरायच्या संबंधीचा निर्णय आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी धरला, प्रमुखांनी धरला। त्यावेळी मग आम्ही असा निर्णय घेतला की मग राहुलच्या ऐवजी मीच जर उमेदवारी दाखल केली तर राहुलने सुचवलं की त्याच्यापेक्षा 70-80 मतं मला जास्त मिळतील, त्यामुळे तुम्ही भरा। मग सगळ्यांच्या आग्रहाने मी मान्य केलं होतं। पण परवाच्या दिवशीसुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री आले होते, त्यानेही त्या दिवशी आम्हाला बोलवून चर्चा केली। मी त्या दिवशी त्यांना विनंती केली होती की आपण सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोलून घ्या। चंद्रकांत दादाही होते, बाकीचे सगळे नेते मंडळी होते, बोलून घ्या। याचा अर्थ मुख्यमंत्री महोदयांचं ऐकायचं नाही असं नाही, किंवा मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी उमेदवारी भरायला सांगितली असं नाही। चुकीच्या वेगवेगळ्या बातम्या उठवायचं काम काही लोक करत आहेत। मी मुद्दामहून त्याचा खुलासा करतो। हा लोकसभा मतदारसंघ आमचा हक्काचा लोकसभा मतदारसंघ आहे। शिरोळ हातकणंगले तालुका आणि इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ आमचाच आहे, पण त्याच्याबरोबर इतरही ठिकाणी आमची कामं आहे, त्यासाठी आम्ही आग्रह धरला होता। आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काय नाही, आता आपण थांबायचं, कार्यकर्त्याला कुठं थांबायचं नाही, थांब म्हणलं की थांबायचं आहे, ही आज्ञा पाळायच्या संबंधीचे आश्वासन न देताही कामं करणारी नेते मंडळी।